महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या सालबड्डी येथे गेल्या अनेक दिवसापासून अवैधरित्या जंगलातील सागवान चोरून आणून त्यापासून विविध नक्षीदार फर्निचर तयार करून विकण्याचा व्यवसाय गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता। व्यवसायाची माहिती मोर्शी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरतने यांच्या पथकाला मिळताच त्यांनी उपवनरक्षक अमरावती यांच्याशी संपर्क करून व्यावसायिक हा मध्य प्रदेशाच्या सीमेत असल्याने मध्य प्रदेश शासनाच्या वन विभागाशी चर्चा करून संयुक्तरित्या कारवाई करून अंदाजे 1 लाख रुपयांचा सागवानच्या लाकडावर नक्षीदार काम करण्याचे यंत्र व इतर साहित्य मोर्शी वनपरिक्षेत्र कार्यालय व मध्य प्रदेश वनपरिक्षेत्र कार्यालय यांनी 2 लाखांचा मुद्देमाल वन विभागाच्या कर्मचारी व चमूने जप्त केला। या प्रकरणी अवैध सागवान विक्रेता शेख हनीफ मुस्ताक याला अटक करण्यात आली आहे। शेख शाहीद राहणारा सालबर्डी तालुका मुलताई जिल्हा बैतूल यांचे राहते घरी सालबर्डी येथे झडती घेण्यात आली आणि झडती दरम्यान अवैध सागवान चिरान लाकडे 120 नग 1.295 घनमीटर एवढा अवैध सागवान मालाचा साठा आढळून आला, ज्याची किंमत 1,06,723 रुपये एवढी असून त्याच्याकडे जे लाकडे कापण्याचं आरा यंत्र जे मिळालं त्याची किंमत अंदाजे 1 लाख रुपये एवढी असून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 व 52 नुसार जप्ती करण्यात आली। तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम 31 व 47 प्रमाणे गुन्हा जारी करण्यात आला। गुन्ह्याचा क्रमांक आहे 61/19 दिनांक 30/5/2020। सदर कारवाई माननीय उपवन संरक्षक अमरावती श्री नरवणे साहेब व श्रीमती ज्योती पवार सहाय्यक वन संरक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। सदर कारवाईमध्ये मी स्वतः एल सुरतने आरेखो मोर्शी व मोर्शी रेंजमधील चमू तसेच वरुड रेंजचे आरेखो श्री लांबाडे व त्यांची चमू आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मोबाईल स्क्वॉड श्री एम धनदर व त्यांची चमू तसेच श्री मंडलोई आरेखो आटनेर मध्य प्रदेश व त्यांची चमू असे जवळपास 35 ते 40 कर्मचाऱ्यांच्या चमूसह आम्ही घटनास्थळी गेलो आणि सदर घटनास्थळावरून माल जप्त केला। सदर आरोपीला चौकशीकरता ताब्यात घेण्यात आले आणि पुढील चौकशी लगतच्या कालावधी आम्ही करून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।